नमस्कार, मी सलोनी खिंडारी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टुडे 24। होळी सणानिमित्त आज आपण मार्केटमध्ये आलो आहोत। मार्केटमध्ये पाहिलं तर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात जे होळीला साहित्य लागतं ते खरेदी विक्री करण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी आता पाहायला भेटते। नागरिक वर्ग देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे। जे काही पूजेला सामान लागतं ते अवेलेबल त्यांच्याकडे आहे। एरंड्याचे पान हे पूजेचं महत्त्व म्हणून मानलं जातं, तर ते देखील या ठिकाणी उपलब्ध आहे। तसं तर आपण पाहणारच आहोत की नागरिकांची गर्दी या ठिकाणी कशा पद्धतीची आहे विक्री खरेदी करण्यासाठी। आणि या ठिकाणी जे होळीचं वातावरण आहे, नागरिकांमध्ये जे उत्सव आहे, जे लहानांपासून मोठ्यापर्यंत होळी हा सण प्रत्येकाला आवडणार आहे, कारण यामध्ये मज्जा मस्ती ही मोठ्या प्रमाणात केली जाते। या ठिकाणी माझ्यासोबत एक ताई आहेत, त्यांचं पण आता सध्या दुकान मांडणी चालू आहे। काय सांगणार, मार्केट कशा पद्धतीचं आहे, सध्या नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे सणावारांना? पहिले कसं लोक जास्त हार्मफुल किंवा पक्के कलर वापरायचे, पण आता सगळे सहज झाले। त्यामुळे आजकाल हर्बल कलर किंवा फुला पानांपासून बनलेले नॅचरल कलर जास्त मागणी आहे। त्यामुळे आम्ही पण शक्यतो लहान मुलांच्या यांनी स्किनला काही प्रॉब्लेम होणार नाही, काही नाही, असेच कलर सगळे ठेवतात। तसं केमिकलची जे कलर आहेत जे बनतात त्यांची मागणी नागरिक करतात का स्वतःहून? नाही, स्वतः उलट ते म्हणतात की आम्हाला चांगले आणि इको फ्रेंडली कलर द्या, आम्हाला पक्का कलर बिलकुल नकोय। त्यामुळे आम्ही जसं लहान मुलांच्या यांनी आणि स्किनला चांगलं आहे तशीच कलर ठेवतो। तर काय सांगणार, मार्केट कशा पद्धतीचं आहे सध्या तरी? सध्या तरी अजून डाऊनच आहे, पण आता आज संध्याकाळपासून आता चालू होईल। कसं आता सुट्ट्या वगैरे नाहीये ना काही, त्यामुळे वेळेवर आता लोक चालता चालता खरेदी करतात। पाहू शकता, आता आपण भिस्ताबाग चौक या ठिकाणी आहोत। पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठमोठ्या दुकानाच्या रांगा लागलेल्या आहेत। गौऱ्या, नारळ, गाठी, ज्या काही होळीच्या पूजेला जे काही साहित्य लागतं या ठिकाणी ते उपलब्ध आहे। तसं पाहायला गेलं तर नागरिकांचा प्रतिसाद आहे, पण आता सध्या सुट्टीचा दिवस नसल्यामुळे थोडे नागरिक आपल्याला या ठिकाणी कमीच पाहायला भेटतात। हे थोड्या वेळाने नागरिकांची गर्दी पाहायलाच भेटेल। तसं तर आपण व्यापारी वर्गात पण चर्चा केली की या ठिकाणी मार्केट कशा पद्धतीचं आहे, तर मार्केट चांगल्या प्रकारचं आहे असं त्यांच्याकडून म्हणणं आहे। तरी ते काका आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की आजचं मार्केट कशा पद्धतीचं आहे। काय सांगणार, होळीचा सण आहे, मार्केट कशा पद्धतीचं आहे? मार्केट आता सध्याला एवढं नाहीये, कारण की उद्या ग्रहण असल्यामुळे माणसं काही जण घेऊन नाही राहिले। आमचं धंदा लॉस झाला नाही का याच्यामुळे। मग काही आम्ही जर भाव सांगितलं तर जास्त त्यांना वाटतं जास्त ते 30 रुपये 40 रुपये विकू राहिलं, तरी पण आम्हाला कमी भाव देऊ राहिले ते। कमी जास्त उतार चढ तेच चालू आहे सध्याला। नागरिकांची खरेदी झाली का नाही? नाही, अजून चालूच नाही, कमीच स्लॅक म्हणजे थोडं कमी चालू आहे सध्याला। कारण काल तर एक पण काही विकले नाही, आज थोडे आहे, भरपूर गौऱ्या पण शिल्लक राहिलेले, पब्लिक पण कमी। गौऱ्या वगैरे जे आहे, धुलीवंदनच्या पूजेला जे काही साहित्य लागतं याचं महत्व काय असेल बरं? आता याचं महत्व म्हणजे ते आपण होलिका म्हणतो ते नाही का, होलिका म्हणून एक रावणची बहीण असते, तिला जाळण्यासाठी हे आपले म्हणजे आपले काही मनाची काही इच्छा किंवा वेगवेगळे काय असेल तर ते त्याच्यात आपण उडीद किंवा डाळ, आपलं हे काय होत्यात मोहरी, पांढरे मोहरी ते टाकून, नारळ टाकून आपले काय असेल ते इच्छा, लवंग बिंग टाकून आपण बोलू शकतो। मग त्या पद्धतीचा होळी आपण साजरा करू शकतो। हे पान आहे, एरंडीचे पान आहे, याला चांगलं महत्व आहे एरंडीच्या लावून। हे पूजेमध्ये आवश्यक आहे, वाडा आणि हे दोन। तसं पाहायला गेलं तर मार्केटमध्ये उद्या चंद्रग्रहण असल्यामुळे आणि हे चंद्रग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार आहे, यामुळे काही जण सुतक पाळणार आहेत। तर त्यामुळे या ठिकाणी जे मार्केट आहे ते थोडंसं मंदावलेलं आहे असं या नागरिकांचं म्हणणं आहे। जे व्यापारी वर्ग आहे त्यांच्यामध्ये थोडी नाराजगी दिसते, कारण ग्रहणामुळे जे काही नागरिक मोठ्या प्रमाणात जे काही खरेदी करतात तर त्यांची खरेदी कुठेतरी कमी दिसते।
पाहू शकता नागरिक कशा पद्धतीने खरेदी करतात ते. नारळाची विक्री पाहिलं, फुलांची विक्री पाहिलं, गौऱ्यांची विक्री पाहिलं, मोठ्या प्रमाणात गर्दी होतीये. जसं जसं नागरिकांना आपल्या कामातून वेळ भेटतो त्याच पद्धतीने ते कामावरून सुटल्यानंतर आपले जे सण आहेत रीती रिवाजानुसार ते साजरे करतात. वेळ काढून हा सण साजरा केला जातो. पाहूयात की नागरिकांचं म्हणणं देखील काय आहे. मग रंगाची वगैरे खरेदी नाही झाली ती आहे? ऑलरेडी झाली आता खरी होळी काय घ्यायचं आता उद्याच तर रंगाचे रंगाचं आपण बोललं गेलं तर हर्बल कलर आणि केमिकल कलर. तर तुमची पसंती कोणत्या कलर नाही हर्बल कलर ऑब्विसली केमिकलचं कसं हे करणं सपोर्ट पण नाही करतात नागरिकांनी जास्त करून हर्बल कलर साईड इफेक्ट पण होतात ना त्याचे राईट करेक्ट नॅचरल कलर इज म्हणजे ते कम्फर्ट पण राहतात ना जेणेकरून दुसऱ्यांना त्रास पण होणार नाही. अहिल्यानगर शहरामध्ये आज आपण पाहिलं की मार्केट कशा पद्धतीने भरलेलं होतं आणि नागरिकांनी देखील कशा पद्धतीने आज तयारी केलेली आहे त्यांचा सण उत्सव हा साजरा करण्यासाठी. लहानांपासून मोठ्यापर्यंत या सणाला पसंती सर्वच जण देतात आणि आपण पाहिलेले पण आहे की मार्केटमध्ये सगळ्याच वयोगटातील नागरिक या ठिकाणी खरेदी विक्री करण्यासाठी आलेलेच आहेत. कॅमेरामॅन मोहसिन शेख सह मी सलोनी खिंडारी, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.